नमस्कार. फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं या सरकारनं कितपत मार्क मिळवले आणि याच्या समोरची आव्हानं काय यावर आपण चर्चा करतोय. पहिल्या भागाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण रोजगार विषयक माहिती घेतली आणि हे रोजगार जिथे जन्माला येतात तो उद्योग विषयक तपशील आता आपल्या समोर येतोय. ग्राफिक्सच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आपण या ठिकाणी ती पाहू शकाल. ग्राफिक्समधून आपल्याला जो तपशील समोर येतोय तो पटकन जाणून घ्या. तो म्हणजे सरकारनं विविध टप्प्यांवर गुंतवणूकही वाढवली आणि पायाभूत सुविधाही, जेणेकरून उद्योगाला बळ मिळेल. आपण जर पाहिलं तर वाढवण बंदराची तपशिलाची माहिती होती, त्यानंतर याच्याच बरोबर आपल्यासमोर शक्तिपीठ महामार्गाचीही माहिती आली. पण हे सगळं घडत असताना सरकार दमदारपणे उद्योग क्षेत्राच्या विकास वाढीसाठी पावलं टाकत होतं. महाराष्ट्र राज्य अनेक दशकांपासून उद्योगात अग्रेसर राहिलंय. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रानं नवी शिखरं गाठली. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्रात जवळपास 20 अब्ज डॉलर्स अर्थात 1,80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. ऑटोमोबाईल, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्स्टाईल आणि अन्न प्रक्रिया या क्षेत्रांमध्ये राज्यात मोठी गुंतवणूक झाली आहे. त्याची कारणं सुद्धा सर्वश्रुत आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राज्य सरकारचं उद्योगस्नेही धोरण. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था, शिक्षित आणि तज्ज्ञ कर्मचारी वर्ग, मजबूत पायाभूत सुविधा उभारणी आणि एकंदरच राज्यातली सुबत्ता हे फॅक्टर्स सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरतात. डिसेंबर 2024 मध्ये फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि लगेचच म्हणजे त्यानंतरच्या जानेवारी महिन्यात ते दावोस इथं गेले. तिथे अर्थ आणि उद्योग विषयक शिखर परिषदेमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्यासाठी 5 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले. अनेक जागतिक कंपन्यांच्या सीईओंच्या सोबत फडणवीसांनी थेट बैठका घेतल्या आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे फायदे त्यांनी या सर्व उद्योजकांना समजावून सांगितले. एक मोठा एमओयू महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. जवळपास 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स आहेत. विशेषतः गडचिरोलीला स्टील प्लांट असेल किंवा कम्प्लीट सोलर इंटिग्रेशन मेकॅनिझम असेल किंवा EV चा प्लांट असेल, छत्रपती संभाजीनगरला, नागपूरला सोलर असेल, अशा वेगवेगळ्या पोर्टफोलिओजमध्ये एक मोठी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी JSW ग्रुपने केलेली आहे. याच्यामुळे महाराष्ट्रातलं औद्योगिक जे वातावरण आहे त्याला एक मोठा बूस्ट मिळणार आहे आणि म्हणून मी सज्जनजींचं आणि JSW ग्रुपचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. फडणवीस सरकारच्या या उद्योगस्नेही धोरणांचा परिणाम म्हणूनच टोयोटा किर्लोस्कर मोटार समूहाचा दुसरा प्रकल्प संभाजीनगर जवळच्या शेंद्रा MIDC मध्ये उभा राहतो आहे. या प्रकल्पाच्यासाठी कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश यांसारखी अनेक राज्य प्रयत्नशील होती. मात्र टोयोटा किर्लोस्कर मोटार समूहानं व्यवस्थापकीय पद्धतीनं विचार करून निवड केली ती महाराष्ट्राची. शेंद्रा MIDC वर फडणवीसांनी विशेष लक्ष ठेवलंय, कारण वाळूजच्या नंतर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उभी असलेली ही दुसरी मोठी MIDC अर्थात औद्योगिक वसाहत आहे आणि तिला थेट समृद्धी महामार्गानं जोडलं गेल्यानं आता तिथं कच्चा माल पोहोचवणं आणि तयार माल घेऊन जाणं शक्य होणार आहे. नवी मुंबईच्या शेजारी जी तिसरी मुंबई उभी राहतीये तिथेही जागतिक दर्जाचे डेटा सेंटर्स उभे राहत आहेत. एकंदरीतच महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रामध्ये अधिक पुढे नेण्यासाठी आणि त्यानिमित्तानं राज्याचा परिणामकारक विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी विशेष लक्ष दिलंय, हे महत्त्वाचं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज. परकीय गुंतवणूक, त्यातून होणारी उद्योगांची उभारणी आणि त्यातूनच निघणारा रोजगार या सर्व विषयांवर चर्चेसाठी आपण आमच्या न्यूजरूमच्या चर्चेत सहभागी होतोय. तिथे आहेत संपादक वृषाली कदम.
मला असं वाटतं की उद्योग या क्षेत्रामध्ये एक गेल्या काही काळामध्ये जे बूस्ट थोडंसं हवं होतं ते मला असं वाटतं की या निमित्तानं आपल्याला साकारताना गेल्या काही वर्षांमध्ये जाणवतंय. याआधी MOU साईन व्हायचे खरे, पण मला असं वाटतं गेल्या काही काळामध्ये MOU साईन होण्याची संख्या देखील वाढलेली आहे आणि ते केवळ कागदी घोडे न राहता प्रत्यक्षात उतरताना देखील आपण अनेक ठिकाणी पाहिले आणि मला असं वाटतं की याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नागपूर नक्कीच आहे. त्यामुळे मी विकास वैद्य यांच्याकडे जाऊ इच्छिते. विकास वैद्य, तुम्ही आज इतकी वर्ष नागपुरात राहताय, पत्रकार म्हणून देखील नागपूरकडे पाहताय. एक तटस्थ भूमिकेतून पाहायला गेलं तर नागपूर किती रिवॅम्प गेल्या दशकभरात झालेलं आपल्याला पाहायला दिसतंय. विकास वैद्य. नाही, एक जर तुम्ही बघितलं तर मी नागपूरपुरतं जर बोलायचं झालं तर एक बघा की 2014 पासून म्हणजे IIM नंतर MNLU IIIT यासारख्या नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूट्स नागपूरमध्ये आल्या. हा एक भाग झाला. दुसरा भाग मेट्रो मेट्रो आली सगळ्यांना माहिती आहे. दुसरा महत्वाचा भाग मिहान जी आहे, नक्कीच. मागच्या 20 वर्षापासून मिहान एखाद्या सुस्तावलेल्या अजगरासारखं पडलं होतं. आज जवळजवळ 4000 हेक्टरची लँड जी आहे त्याचं कुठलंही प्लॅनिंग कुठल्याही सरकारने याच्या आधी केलं नाही. त्याच्यामुळे काय झालं की आता जरी लोकांना वाटत असेल की किती हळू आणि संथ गतीने होत आहे, त्याचे विषय असे होते की त्याच्याशी ज्या निगडीत वेगवेगळ्या तांत्रिक बाबी होत्या त्याची उकळण जी आहे ती 2014 पासून देवेंद्र फडणवीसांनी स्वतः करायला सुरुवात केली. आणि आज अगदी तुम्ही जर बघाल तर इन्फोसिस पासून TCS असेल, महिंद्रा टेक असेल किंवा ड्राल असेल अंबानींचं, आणि रामदेव बाबांचं पातंजलीचा मोठा प्लांट जो आहे त्याला जीवित केलं त्यांनी. तिथे एम्स सारखी इन्स्टिट्यूट आलेली आहे. तर याच्याशिवाय तिथले जे SEZच्या बाहेर जे काही त्यांनी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट दिले, तर मला वाटतं की हा जो एक इंडस्ट्रीचा झपाट्याने विकास की प्रत्येकाला म्हणजे इंडेमार सारखी एजन्सी असेल जी आता अदानींनी घेतली आहे. आता GMR जवळजवळ त्याच्यामध्ये GMRला आता काही तांत्रिक बाबीमुळे तो थोडंसं त्याला डिले होतोय. पण GMR एकदा आल्यानंतर नागपूरच्या विमानतळाचा जो विकास होईल. आणि एक लक्षात आपण घेतलं पाहिजे, आता रिसेंटली मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी XSCIO नावाची लॉजिस्टिक कंपनीचं हे केलं. तिथे जवळजवळ 5000 लोकांना तिथे रोजगार मिळाला. 107 एकर जागेवर ती लॉजिस्टिक कंपनी आली आहे. तर ही जी म्हणजे सर्व बाजूनी जर आपण विचार केला तर एक मोठ्या प्रमाणात किंवा जेव्हा उद्योग येतो तेव्हा रोजगार निर्मिती निश्चितपणे होते. आता झुडपी जंगलासारखा जो प्रश्न जो इतर भागामध्ये फारसा त्रास देणारा नव्हता पण या भागामध्ये होता, तर झुडपी जंगलासारखा प्रश्न तो लावून जी. धरला सुप्रीम कोर्टामधनं. त्याचे जे काही व्हर्डिक्ट आले त्याच्यामुळे इथल्या विकासाला आणखीन चालना मिळणार आहे. तर मला असं विकासजी वाटतं विकासजी की मध्ये मध्ये यासाठी थांबवतो कारण केवळ नागपूर आणि मिहान पुरती ही चर्चा न राहता विदर्भातल्या अमरावती क्षेत्रावर सुद्धा नक्कीच. विशेष काम झालेलं आहे. त्यावरही आपण एका मिनिटामध्ये माहिती दिली तर आपण चर्चेला पुढच्या टप्प्याकडे नेऊया. नाही नाही, अमरावतीमध्येही त्यांनी टेक्सटाईल पार्क आणलेला आहे आणि जे इतर उद्योग त्या ठिकाणी त्यांनी उभारलेले आहे. आणि दुसरी म्हणजे सर्वात महत्वाची भाग म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे आतापर्यंत आपण जसं म्हणालात की विदर्भामध्ये नागपूरवर सगळ्यांचा फोकस राहायचा. बुलढाणा आणि अकोला सारखी किंवा बुलढाणाच्या पलीकडची शहरं ही नेहमी ती त्यांना एक सापत्न वागणूक मिळायची असा एक जो आरोप व्हायचा. त्याच्यामुळे अमरावती असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल. बुलढाण्यामध्ये जसं आता लोणार जे तिथे जे आहेत ते त्याचा जो विकास त्यांनी केला, किंवा गडचिरोलीमध्ये त्यांनी मार्कंडेयचा विकास केला. नंतर चंद्रपूरमध्ये जे नागपूरचं फ्लाइंग क्लब आहे त्याचं डिव्हिजन करून त्यांनी चंद्रपूरमध्ये मोरवा विमानतळावर ती सोय केली. जी. त्याच्यामुळे तो सर्वदूर विकास जो आहे अख्ख्या विदर्भामध्ये त्यांनी, मी जसं मगाशी म्हटलं की महाराष्ट्रावर त्यांनी विचार केला, पण त्यालाच जोडून की विदर्भही कुठेही विकासामध्ये मागे राहिला नाही पाहिजे. म्हणजे अगदी गावागावांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने, जसं मगाशी ताईंनी सांगितलं की सौर ऊर्जेचं, की हा एक मोठा प्रकल्प, मोठा प्रश्न विजेचा जो होता तो सोडण्यात विदर्भ हा नेहमीच ठीक आहे. जे आपण पाहिलं की लोड शेडिंगचा इश्यू जो असेल तर अमरावती असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, या सगळ्या भागामध्ये नागपूर असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा गोंदिया असेल, तर विदर्भाचा पूर्ण विकास
ठीक. सगळ्या वेगवेगळ्या नक्कीच पद्धतीने गडचिरोली आणि तर त्या मला वाटतं सगळ्या- स्टील हब होण्याच्या दिशेकडे कात टाकते असं म्हणायला हरकत नाही. सो तोही एक भाग आहे. दरम्यान या चर्चेमध्ये लक्ष्मण हाके देखील आता जॉईन झालेले आहेत. खूप खूप स्वागत लक्ष्मण हाके आपल्या या चर्चेमध्ये. पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये कोणत्या प्रकारच्या प्रकल्पांवर सरकार कसा कुठे खर्च करतंय? सगळ्यात पहिल्यांदा स्वाभाविकरित्या नाव येईल ते वाढवण बंदराचं. वाढवण बंदराचा खर्च जर आपण पाहिला तर तो 76,220 कोटी रुपये आहे. यानंतरचा तपशील आहे तो शक्तीपीठ महामार्गाचा 80,000 कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च होत आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या नंतर पायाभूत सुविधांच्यासाठी पुढचा मुद्दा आहे तो वाढवण समृद्धी महामार्ग कनेक्टरचा आणि त्याच्यानंतरचा टप्पा आहे 14,000 कोटी रुपये खर्च करून होत असलेल्या मुंबई कोस्टल रोडचा जो पुढे दहिसरपर्यंत जाणार आहे. वांद्रे ते विरार विस्ताराच्यासाठी 85,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत. मुंबईतली भुयारी मेट्रो पूर्णपणे 37,000 कोटी रुपयांच्या खर्चानं तयार झाली आहे. इतकंच नाही तर मुंबईतले अन्य मेट्रो प्रकल्प हे जवळपास 80,000 कोटी रुपयाचा खर्च घेणार आहेत. म्हणजे तेवढा पैसा त्यांच्यावर खर्च होणार आहे. विरार अलिबागच्यासाठी 60,000 कोटी आहेत. फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्याच्यासाठी 2700 कोटींचा खर्च आहे. पुणे मेट्रोच्या बाबतीत जर बघायचं झालं तर पुणे मेट्रोच्यासाठी 40,000 कोटी रुपयांचा खर्च आहे. नागपूर मेट्रोच्यासाठी 17,000 कोटी रुपयांचा खर्च आहे. या सर्व तपशिलाला घेऊन एकदा चर्चेच्या निमित्तानं पुढचा प्रश्न मी पटकन घेतो आणि विकास वैद्यांपर्यंत ही चर्चा घेऊन जातो. विकासराव, एवढा सगळा खर्च आणि तिजोरीत पुरेशी मिळकत आहे असं सांगून होणारा खर्च, मग कर्ज का वाढतंय याचंही उत्तर द्या आणि वाढतं कर्ज म्हणजे सरकारची अर्थव्यवस्था बिकट या प्रचाराचंही उत्तर विश्लेषण पत्रकार म्हणून करा. नाही, मी काही अर्थसंकल्पातला काही तज्ज्ञ माणूस नाहीये, पण मी मध्यंतरी हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला होता आणि त्या प्रश्नाचं त्यांचं जे उत्तर होतं, कारण आपल्याला माहित असेल की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अभ्यासू नेते मानले जातात आणि त्यांनी ज्या पद्धतीचं उत्तर दिलं किंवा एखाद्या अर्थसंकल्प तज्ञाला देखील विचारलं तर कुठलंही सरकार हे कर्जातच चालतं आणि फक्त त्याचा जो व्हॉल्यूम असतो प्रत्येक राज्याचा किंवा प्रत्येक भागाचा जो काही व्हॉल्यूम असतो त्याच्यामध्ये लोक असतील, बाकी तो खर्च असेल, त्या खर्चाच्या प्रमाणामध्ये किती कर्जावर ते सरकार चालतं आणि निश्चितपणे कुठलाही विकास किंवा कुठलीही योजना चालवताना ती कर्जातच चालत असते. म्हणजे कर्जाशिवाय चालत नाही असं होत नाही. दरवेळेला जी काही विरोधकांकडनं जी काही ओरड होते की महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे, असं नसतं. जो अर्थसंकल्पाचा जो जाणता असतो हे सामान्य नागरिकांसाठी ओरडणं ठीक आहे, कारण सामान्य नागरिकांना काही फारसं काही ठीक आहे. अर्थसंकल्प आपल्या इथे फायनान्शियल इलिटरसी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. बिलकुल. म्हणजे या अगदी चर्चेला तुम्ही आणखी देखील- पुढे नेत आहेत वृषाली कदम. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये मग पायाभूत सुविधा तर मला वाटतं ठसठशीत आपल्याला दिसत आहेत. मग तो मुंबईचा कोस्टल रोड असेल किंवा समृद्धी महामार्ग तर आपल्याला दिसतोच आहे. अनेक अशा गोष्टी, ॲक्वा लाईन असेल, मला असं वाटतं ॲक्वा लाईन हा एक फार युनिक असा आउट ऑफ द बॉक्स असा एक प्रकल्प होता. मला असं वाटतं यासाठी गेल्या काही सरकारांमध्ये खरं तर त्यावेळी देखील काँग्रेसचं सरकार केंद्रातही होतं, राज्यातही होतं, हे सरकार येण्याच्या आधी देखील, पण अशा कुठल्याही विशेष करून गोष्टींवर काम झालं नव्हतं. ते ठसठशीतपणे किमान इन्फ्रास्ट्रक्चर इथं आहे, पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसतंय. याकडे कपिल ढोके आपण कसं बघता? मगाचा जो माझा प्रश्न होता की तुम्हाला असं वाटतं का की खरं तर तुम्हाला पण तेवढंच फेवरेबल वातावरण होतं राज्यामध्ये ज्यावेळी तुमचं राज्यात सरकार होतं, कारण तेव्हा तुमचंही केंद्रात सरकार होतं, मात्र ज्या पद्धतीचा महाराष्ट्राचा विकास आत्ता होताना दिसतोय तो गेल्या काही काळामध्ये तितका झपाट्यानं होताना दिसला नाही. आणि खास करून ह्या वर्षपूर्तीमध्ये जेव्हा आपण ह्या वर्षाचा विषय पाहायला गेला तर काही मुंबईला काही मिळालेलं आहे हे किमान आपण पाहू शकतो. तर याकडे आपण कसं बघता? आणि ह्याचंच उत्तर आपण इतर मान्यवरांकडून पण घेऊ, पण अर्थात कपिल ढोके यांना हा प्रश्न आहे.
हे बघा, आधीच्या काळात ज्या काही गोष्टी झाल्या असतील ती तत्कालीन परिस्थिती होणी आणि आता ज्या काही गोष्टी होत आहेत त्या आताच्या परिस्थितीला अनुकूल होत आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ही लोक यांच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करतायत, त्या आताच्या काळानुरूप बदल आहेत, आताच्या काळाशी सुसंगत आहेत, म्हणून ह्या गोष्टी आता होत आहेत. त्या काळामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या, म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की सगळं यांनी केलं तर आधीच्या सरकारने काही केलं नाही. आधीच्या काळातली सुद्धा पूर्वीची परिस्थिती आणि त्यांनी केलेल्या उपाययोजना, त्यांनी केलेल्या सोयी सुविधा याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. फक्त फरक एवढाच आहे की आधीच्या उपाययोजना, आधीच्या सोयी सुविधा ह्या सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून सर्वसामान्यांच्या सोयीसाठी होत होत्या. आताच्या ज्या काही गोष्टी असतील त्या मुठभर लोकांच्या फायद्यासाठी, मुठभर लोकांचा विचार करून. आता आमचे मित्र अजितराव सांगत होते शक्तीपीठ महामार्गाला हे विरोध करतायत. मग शक्तीपीठ महामार्ग कोणी मागितलाय हे सुद्धा तुम्ही कुठेतरी सांगितलं पाहिजे ना. मला असं समृद्धी वाटतं अजित महामार्ग चव्हाण केला. तुम्ही याचं उत्तर पण त्या- द्या, मग आपण चर्चेला पुढे नेऊ. अजित चव्हाण याचं नाही, मला उत्तर पूर्ण द्या. बोलू द्या ना वृषालीजी, तुम्ही कुठेच मला पूर्ण बोलू देत नाही. बोला बोला, उत्तर पूर्ण करा. शक्तीपीठ महामार्ग कोणी मागितला होता याचं सुद्धा उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. पण शक्तीपीठ महामार्ग देत असताना तुम्ही कितीतरी शेतकऱ्यांना आज कर्ज म्हणजे लोक मागतात ते न देता हे स्वतःच्याच मनात समृद्धी महामार्ग बांधला, आम्ही स्वागत करतो, फार चांगलं काम केलं, तुम्ही सुद्धा फार श्रेय घेता, मान्य आहे. पण जेव्हा लोक कर्जमाफी मागतायत, तुम्ही आश्वासन दिलं होतं ते का करत नाही? शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा प्रश्न आहे तो का पूर्ण करत नाही? आजही अनेक लोक बेघर आहेत, त्यांच्याकडे का बघत नाही? 1,40,000 रुपये अनुदान केंद्र सरकारचं मिळतं, त्या 1,40,000 घरकुल होतं का? मला याचं असं सुद्धा वाटतं कुठेतरी की मूल्यमापन ह्याचं केलं उत्तर पाहिजे. नक्कीच मला असं वाटतं ह्याचं उत्तर आपण घेऊच अजित चव्हाणांकडून. पण लक्ष्मण हाके, आपण देखील आज गावागावात फिरताय, आपल्या अनेक सभांना गर्दी आपण एकवटता, ओबीसींचा विषय खरं तर घेऊन आपण पुढे चाललेला आहात. त्या सामाजिक समीकरणांकडे, या पायाभूत सुविधा किंवा विभागीय विकास कामं यानंतर आम्ही जाणारच आहोत. पण त्याआधी अगदी छोटा, जेव्हा की शेतकऱ्यांचा विषय येतोय, लक्ष्मण हाके, शेतकरी या विषयाकडे आपण कसं बघता? गेल्या काही काळामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये काही बदल झालाय का असं आपल्याला वाटतं? कारण आपण शेतकरी कुटुंबातले आहात. लक्ष्मण हाके. खरं तर पश्चिम महाराष्ट्रामधला शेतकरी आणि त्याच्या तुलनेमध्ये मराठवाड्यातला शेतकरी याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आपल्याला महाराष्ट्रात बघायला भेटेल. विशेष करून मराठवाड्यातल्या 7-8 जिल्ह्यामध्ये तिथला जो लेबर आहे, म्हणजे ऊसतोड मजुराची संख्या जर तुम्हाला सांगायची म्हटलं तर ती 10 लाखाच्या घरामध्ये पोहोचते. आणि मग मराठवाड्यातले 7-8 जिल्हे तिथल्या इरिगेशनच्या स्कीम किंवा त्यांचा बॅकलॉग किंवा अनेक प्रश्न किंवा त्यांच्या सोयाबीन असेल किंवा कपास असेल किंवा अजून पाण्याच्या योजना परिपूर्ण न होण्यानं तिथल्या शेतकऱ्यांवरती नापिकीची वेळ येते, आत्महत्यांची वेळ येते, किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या, कोकणाच्या किंवा इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये त्या भागातल्या शेतकऱ्यांना मला वाटतं अजून खूप न्याय देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. खरं तर मी एक ओबीसी मुवमेंट मधला एक कार्यकर्ता आहे. मी सोशल जस्टिस साठी भांडणारा कार्यकर्ता आहे. मी सामाजिक न्याय कसा भेटला पाहिजे यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. पण ओबीसी वर्गच मोठ्या प्रमाणात शेतकरी पण आहे. आणि मग शेतकरी म्हणून तो ज्यावेळी काम करतो त्यावेळी असमतोल विकास हे महाराष्ट्राचं व्यवच्छेदक लक्षण मानायला आपल्याला काही हरकत नाही. मी सरकारच्या वर्षपूर्तीवरती तुमच्या समोर माझं मत व्यक्त करत असताना मी जबाबदारीने सांगेन की सगळंच काही निगेटिव्ह असं विचार करायची आवश्यकता नाही, पण अजून पॉझिटिव्ह अजून काही गोष्टी करणं खूप आवश्यक आहे असं थोडा मला आहे, वाटतं. थोडे की जरूरत है असं म्हणतायत लक्ष्मण हाके. आपण जाऊया अजित चव्हाण यांच्याकडे. अजित चव्हाण, आपल्याला उत्तर द्यायचं आहे कपिल ढोके यांच्या आरोपांना आणि त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं मुद्दा उपस्थित केलेला आहे लक्ष्मण हाके यांनी. कारण लक्ष्मण हाके जरी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढत असले तरी ते शेतकरी कुटुंबातून येतात, स्वतः शेती करतात आणि त्यामुळे शेतकऱ्याची व्यथा हे फार जवळून पाहणारा असा हा नेता आहे. तर त्यांचं जे म्हणणं आहे की समतोल सर्वच ठिकाणी होणं मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहे, याकडे कसं पाहता अजित चव्हाण? वृषालीजी, एखादी गोष्ट त्या ठिकाणी राज्यामध्ये नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वानं तिचं विजन ठेवायचं असतं. समृद्धी महामार्ग असा होईल असं सुद्धा कोणाला वाटलं नव्हतं, कोणी मागितला नव्हता. हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे, हा शक्तीपीठ महामार्ग हा या महाराष्ट्राची अशी एक जीवनवाहिनी होणार आहे की ज्या समृद्धी सारखाच की ज्या जिल्ह्यांमध्ये कधीही अशा पद्धतीचा रस्ता होईल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. मध्ये काही समृद्ध जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामधल्या काही लोकांनी चालवलेलं आंदोलन जे आहे त्यामुळं
तुम्ही सबंध महाराष्ट्राला विकासापासून कसं वंचित ठेवू शकता? आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आमचे सगळेच नेते विजनरी आहेत. अटलजींनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला एक वेगळा आयाम दिला आणि आज सबंध देशामधले रस्ते बघा. देवेंद्रजींनी महाराष्ट्रामधल्या रस्त्यांचं हे स्वप्न बघितलं आणि नदीजोड प्रकल्पाचं स्वप्न बघितलं. हे सगळे रस्ते ज्या वेळेला राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यानं आपण नव्यानं त्यांची संपूर्ण आखणी करून नव्यानं बांधलेले महामार्ग, या महामार्गांच्यामुळं आमूलाग्र बदल महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत, महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात, महाराष्ट्राच्या उद्योगामध्ये होणार आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्यांनी विरोध केला पाहिजे. पण अजितराव तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्यायला लागेल. तो प्रश्न अर्थातच ढोकेंचा होता आणि त्याच्या जोडीला दुसरा प्रश्न माझा आहे. दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्या. पहिल्यांदा तर शक्तीपीठ मागितलाय कुणी याचं उत्तर तुम्हाला विरोधकांना द्यायला हवं, समजूतदारपणे आणि समंजसपणे. आणि दुसरा मुद्दा आहे, तुम्ही म्हणताय सगळे रस्ते तुम्ही छान करताय, मुंबईतले रस्ते कधी सुधारणार आहेत? प्रसादजी, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधल्या, शहरी भागामधल्या अशा सर्व लोकांची ही मागणी आहे की ज्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये जायला ट्रेन नाही, नीट महामार्ग नाही, चांगली व्यवस्था नाही, त्यांचा शेतमाल बंदरावर जायला रस्ता नाही, त्यांच्याकडे रस्ता नाही म्हणून उद्योग येत नाही, अशा सर्व वंचित घटकांचं म्हणणं आहे की हे रस्ते, हे महामार्ग झाले पाहिजे. आपला प्रश्न अतिशय रास्त आहे की मुंबई मधल्या रस्त्यांचं काय? कधी नव्हे ते जवळपास 6 महिने पाऊस संततधार महाराष्ट्रामध्ये सुरू होता. तो मुंबई आणि महाराष्ट्रातही सुरू होता. आपण प्रसादजी एक गोष्ट निश्चितपणे मान्य कराल की ज्या ठिकाणी पायाभूत सोयी सुविधांची मोठी कामं मुंबईमध्ये होत आहेत त्यांचा वेग अत्यंत जोरदार आहे. MMR रिजन मध्ये पश्चिम उपनगरातले काही अंतर्गत भाग असतील, इकडच्या बाजूला MMR रिजन मध्ये ठाणे आणि आसपासचा काही भाग असेल, मुंबईतला मधला काही भाग असेल, सिमेंट रस्ते सरसकट प्रत्येक मतदारसंघात 500 कोटीचे आपण मंजूर केलेले आहेत. आणि येत्या काळामध्ये जे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमधले रस्ते, चांदीचे रस्ते मुंबईकरांना मिळाले असते, इतका पैसा आजवर रस्त्यांवरती खर्च झालाय. कधी आली उभाटाची मंडळी तर त्यांनाही माझ्या वतीनं हा प्रश्न आपण विचारा. बिलकुल अजितराव, मला वाटतं तुम्ही कदाचित मुंबई महानगरपालिकेची मोर्चे बांधणी सुरू केलेली दिसतेय या रस्त्याच्या बांधकामाच्या निमित्तानं. आपल्याला पुढच्या विषयाला स्पर्श करायचा आहे आणि तो विषय आहे कला जगताशी निगडीत. स्वाभाविकरित्या प्रत्येक घटकाला या चर्चेमध्ये स्थान देत असताना कला, साहित्य, संस्कृती याच्याकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. महाराष्ट्रातल्या कलाकारांना या सरकारकडून अपेक्षा आहेत. आत्तापर्यंत जेवढं झालं तेवढं पुरेसं नाही, मात्र झालं हे सुद्धा काही कमी नाही असं सांगत असताना कलाकार त्यांच्या अपेक्षाही व्यक्त करतायत. या राज्य सरकारचा 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मला इथे विशेष अभिनंदन करावंसं वाटतं, त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. कारण गेल्या वर्षभराच्या काळात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण तरी सुद्धा त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे, सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन पुढे जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे, जातीपातीचं राजकारणाला कुठल्याही प्रकारे थारा न देण्याच्या त्यांच्या विचारधारेमुळे या राज्य सरकारने 1 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या सर्व मंत्र्यांचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मला इथे अभिनंदन करावंसं वाटतं आणि त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. कला, साहित्य, संस्कृतीच्या बरोबरच महाराष्ट्राची महत्त्वाची भूक असते ती वारसा जपण्याची. कारण तसा ऐतिहासिक आणि समृद्ध वारसा आपल्याला लाभलेला आहे. राज्य सरकारनं या दृष्टीनं वर्षभरात काय पावलं टाकली ती आता आपण पाहणार आहोत. आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथे त्यांची सुटका झाली त्या जागी स्मारकाची उभारणी होणार आहे. इतकंच नाही तर ज्या पानिपतावर मराठ्यांनी शौर्य गाजवलं तिथे सुद्धा त्यांचं शौर्य स्मारक बनणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षामध्ये तीर्थक्षेत्र विकासाच्यासाठी 5,503 कोटी रुपये खर्च होणार आहेत. अहिल्यादेवींचं या क्षेत्रातलं काम हे अनन्यसाधारण आहे. इतकंच नाही तर या टप्प्यावरचा पुढचा भाग येतोय तो म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या तलाव आणि घाटांच्या संवर्धनाच्यासाठी राज्य सरकार 75 कोटी खर्च करेल. नाशिकच्या
वणी गावामध्ये, शिरवाडे वणी गावामध्ये पहिलं कवितेचं गाव उभारलं जाईल. मराठी भाषेचे दूत म्हणून बृहन महाराष्ट्र आणि इतर देशांमध्ये 100हून अधिक जण काम करणार आहेत. आणि या सगळ्याच्या जोडीला कुंभमेळ्याच्यासाठी 25,000 कोटींची गुंतवणूक होऊ घातलेली आहे. हे सगळं साहित्य, संस्कृती आणि वारसा निर्माण करण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि त्याला पुढे नेण्यासाठी. अजितराव, हे सगळं जेव्हा होतं तेव्हा काही राहून जातं अशी तक्रार होते, पण वारसा जपण्याची जबाबदारी आजवर ज्यांची होती त्यांनी ती पार पाडली नाही, म्हणून तुमच्या खांद्यावर ओझं अधिक झालंय का? मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या प्रश्नापासून ते पानिपतचं स्मारक, ज्या भाषेनं, ज्या पंथानं मराठी भाषा जगवली, त्या मानव पंथाच्या आजवर दुर्लक्षित राहिलेल्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्याचं काम असेल, महाराष्ट्रामधली गड किल्ले आणि वारसा स्थळं यांचं जतन, संवर्धन आणि त्यांच्या मध्ये काही पडझड झाली असेल तर त्याचं पुनर्वसन हा सरकारचा एक प्रकारचा ध्यास आहे. सरकारच्या विचारधारेला अनुकूल असलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. एकेकाळी कोणीतरी एक माणूस येतो म्हणून हिंदूंची धार्मिक स्थळं झाकून ठेवणारं सरकार आता या देशामध्ये नाहीये आणि या राज्यामध्ये देखील नाहीये. त्यामुळे जी गुलामीची प्रतीकं होती ती तोडून टाका, ती गाडून टाका. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे अभिमानानं सांगणारं सरकार आहे. म्हणून अफजल खानाच्या जी अजितराव, पटकन लक्ष्मण हाके आहेत. मी वृषाली कदम यांच्यापर्यंत चर्चेला नेण्यापूर्वी एका विषयावर त्यांच्याकडून मत घेऊ इच्छितो. ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे समर्थ कार्य करून ठेवलं, त्या समर्थ कार्याला टिकवणं आणि वाढवणं हे जेव्हा एखादं सरकार ठरवतं तेव्हा त्यातून काय संकेत जातो आणि तो पुरेसा असतो का? हाकेजी. नाही, निश्चित या त्यांच्या धोरणाचं स्वागतच केलं पाहिजे, कारण 300वी जयंती साजरी होती आणि ती पूर्ण भारतवर्षामध्ये साजरी होती. आणि मला वाटतं पहिल्यांदा शासनानं अशा एका महान अशा धार्मिक कार्य करणाऱ्या आणि आध्यात्मिकतेच्या जोरावरती राज्यकारभार करणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याला नुसता उजाळा नाही दिलेला, फक्त जयंती साजरी सेलिब्रेट नाही केली, तर त्याच्यावरती 75,000 कोटी रुपयांचा जो निधी वितरित होतोय, मग त्यामध्ये 12वा संवर्धन असेल, त्यामध्ये पाण्याच्या अनेक योजना असतील, खूप काही योजना, या सर्व योजनांबद्दल शासनाचं आभार मानावं तेवढे कमी आहेत. पण या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी होत असताना आता 2025 सालामध्ये मी एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी या सगळ्या गोष्टींकडे पाहतो, मी मगापासून तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकतोय, इथं आर्थिक नियोजन खूप मोठी झालेली आहे, पण सामाजिक न्यायाचं काय? आजही स्लम्स मध्ये लोक राहतात, आजही भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या मुलांचा 5% वरती हायर एज्युकेशनचा रेशो जात नाही, आजही जमिनीशी समांतर पालक करून इथले भटक्या विमुक्त जाती जमाती राहतात. ओबीसी वर्गामधल्या लोकांना आजही इथं सामाजिक न्यायाच्या किंवा त्यांच्या परंपरागत व्यवसायावरती बजेटरी तरतूद होताना दिसून येत नाही. या सगळ्या गोष्टी अजून खूप काही ओव्हरकम करण्यासारख्या आहेत. अजून काही बजेटरी न्याय देण्यासारखी परिस्थिती इथून पुढच्या कालावधीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आणि आता बघा, मी काते साहेब, मी तुमचा एकच फक्त अर्ध्या मिनिटाचा वेळ घेतो की या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या 50 ते 60% दरम्यान आहे, पण आजही या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, प्रगत महाराष्ट्रामध्ये 1% पलीकडं या ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी बजेटरी तरतूद आजपर्यंतच्या बजेटमध्ये झालेली नाही. तेव्हा हेच बजेट जर ओबीसीचं 50-60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्कासाठीच्या योजनांचं बजेट आपण 1%वरून 3, 4, 5% पर्यंत जर घेऊन जाऊ शकलो, तर मला वाटतं विकासाचा समतोल साधण्यासाठी निश्चित याचा फायदा होऊ शकतो. मग तुम्ही सांगितलं की इथल्या हाकेजी या मुद्द्यावर उत्तरं लागतील. आणि वृषाली कदम आपल्या सोबत आहेत. संपादक वृषाली कदम यांना काही प्रश्न त्या निमित्तानं विचारायचे आहेत. मला असं वाटतं की सामाजिक न्याय ह्या विषयावर ज्यावेळी आपण लक्ष घालतो, आपण हे आवर्जून पाहिलं पाहिजे की सामाजिक न्याय ह्या विषयाला वाचा जी फुटली गेली ती 2014 मध्ये फुटली गेली आणि ती मराठ्यांकडून फुटली गेली. साधारणतः हा जो समाज आहे हा आत्तापर्यंत आंदोलनामध्ये नव्हता, कारण आपल्यासमोर मराठा समाजाचं जे चित्र होतं ते एक जमीनदार म्हणून,
किंवा मोठे वतनदार म्हणून असं ते होतं. आणि त्यामुळे ह्या समाजामध्ये देखील असा एक घटक आहे की जो आजही उपेक्षित आहे आणि त्याला आरक्षणाची एक मदत हवी आहे किंवा एक आवश्यकता आहे. हे प्रकर्षानं आपल्याला 2014 मध्ये जाणवलं. ते मूक मोर्चे निघाले आणि त्यानंतर आपण बघितलं कशा पद्धतीनं इतर समाजांना देखील, मग तो ओबीसी समाज असो, त्यांना देखील याची जाणीव व्हायला लागली की ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध जाती घटक असल्यामुळे या समाजामध्ये देखील आरक्षण जे आहे ते तितकंसं पर्याप्त नाही आहे. याकडे आपण कसं बघता आणि खास करून नंतर जी मागणी करण्यात आली की मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण द्यावं, त्यातून एक असा सूर जरांगे पाटील यांच्याकडून निघाला की हे जे आरक्षण आहे हे ओबीसीमधून देण्यात यावं. दरम्यान आता ह्याच्यावर अनेक आंदोलनं वगैरे झाली, पण तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत कुठेतरी ओबीसीमध्ये अनेक विविध जाती ह्या आल्यामुळे मला असं कायम असं वाटतं की एक मोठ्या मुख्यत्वे, जसं मला वाटतं मुंडे साहेब होते आणि त्याच्यानंतर भुजबळ यांनी देखील ही चळवळ पुढे नेली, आपण देखील नेत आहात. ह्या सगळ्यामध्ये काही अमेंडमेंटची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटतं का हाके? निश्चित अमेंडमेंटची आवश्यकता आहे. आता जो पंचायत राज मधल्या आरक्षणासंदर्भात जिथं एससी आणि एसटीचं लोकसंख्येच्या प्रपोर्शन मध्ये रिझर्वेशन वाढतं, 50% पर्यंत जातं, तिथून पुढं ओबीसीचं आरक्षण शून्यावर येतं. म्हणजे न्यायालय या गोष्टीला अलाउ करत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला 246D मध्ये आपल्याला अमेंडमेंटची जरूर आवश्यकता आहे. जिथं जिथं अपवादात्मक परिस्थितीमध्ये एससी एसटीचं रिझर्वेशन 50% पर्यंत पोहोचतं, तिथं ओबीसींना काय करायचं, इथं अमेंडमेंट होण्याची खूप आवश्यकता आहे आणि तो ज्वलंत प्रश्न आहे. आज रोजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी 27% पंचायत राजमधलं आरक्षण सस्टेन करण्यामध्ये किंवा त्याची पुनर्स्थापना करण्यामध्ये त्यांनी आम्हाला 27% आरक्षण दिलं. हे एका बाजूला आनंद असताना दुसऱ्या बाजूला 2 सप्टेंबरचा JR निघाला आणि त्या JR अन्वये ओबीसी मधूनच जरांगींची जी मागणी आली ती मला वाटतं ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कावरती गदा आणणारी आहे. कारण मराठा समाजाच्या तुलनेमध्ये स्पर्धेमध्ये ओबीसी मधला बलुता आलुता किंवा भटक्या विमुक्त जाती जमाती या टिकणार नाहीत आणि हे बलुत्या आलुत्याचं सामाजिक न्यायासाठीचं आरक्षण आहे. जरांगे पाटील जे मागतायत ते गरिबी आली, नापिकी आली, दुष्काळी आली किंवा आम्ही गरीब झालो, हे आर्थिक कारणानं त्यांच्यावरती जे अरिष्ट वडवलेलं आहे त्याच्यावरती ओव्हरकम ओबीसीचं रिझर्वेशन करू शकत नाही. हे कधीतरी कुणीतरी जरांगेंना ही वास्तव आणि फॅक्ट किंवा संविधानाचं तत्व कुणीतरी समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष होतंय, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष होतंय. एका बाजूला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्रामध्ये ओबीसी कल्याण मंत्रालय स्थापन करतात, पण दुसऱ्या बाजूला 2 सप्टेंबर सारखा ओबीसीच्या आरक्षणावरती घाव घालणारा निर्णय. नक्कीच मला असं वाटतं आपण चर्चा करतोय. लक्ष्मण हाके, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे, आपण उत्तर घेऊया. बोला अजित चव्हाण. नाही, आपला चर्चेचा विषय आजचा वेगळा आहे, त्यामुळे मी लक्ष्मणरावांच्या नाही लक्ष्मणराव आजचा होऊ नये का महाराष्ट्रामध्ये? ओबीसीला काय दिलंय, कसा वेगळा होऊ शकतो हा? ओबीसींना काय दिलंय तेच मी आता सांगायला निघालो होतो. लक्ष्मण, तुम्ही मला 1% पुढे बजेटरी तरतूद केली का सांगा मला. मूळ मुद्दा असा आहे की आरक्षण हे निश्चितपणे सामाजिक न्यायासाठीच आहे, निश्चित सामाजिक न्यायासाठीच आहे. परंतु ज्यांना कुणबी म्हणून ओबीसीचं आरक्षण आहे त्यांचंही आरक्षण आपण कसं नाकारणार? काही प्रश्न कुणीच नाकारलेलं नाही. ते 1994 पासून सत्तेत झालेलं आहे. जाती जमाती आयोग कुणब्यांना कुणी नाकारलं? महाराष्ट्रामधल्या अनुसूचित जमाती आयोगाला संविधानिक मान्यता देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. मला असं वाटतं आतापर्यंत कागदी वाघ असलेले हे जे आयोग आहेत यांना खऱ्या अर्थानं संविधानिक कवच कुंडलं देण्याचं काम हे आमच्या सरकारनं केलं मागच्या वर्षभरामध्ये. ज्या पद्धतीनं आता लक्ष्मणराव म्हणतायत की हा जो पैसा आहे या सगळ्या गोष्टींकरता निश्चित हा वाढला पाहिजे, हा त्यांचं म्हणणं आहे की तो त्या ओबीसी आलुती बलुतेदारांसाठी नक्कीच. पण मला असं वाटतं अजित चव्हाण हा पाहिजे. पण आम्ही या दृष्टीनं असं पाहतो की हे सगळे घटक शेवटी यांना मदत मिळाली तर महाराष्ट्राला वर नेणार आहेत, महाराष्ट्राचा GDP वाढवणार आहेत. म्हणून महात्मा फुले आर्थिक विकास मागासवर्ग विकास महामंडळ, संत रविदास चर्मकार विकास महामंडळ आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ याच्या करता जी कर्ज प्रकरण करायला लागायची, लक्ष्मणराव आपलं म्हणणं बरोबर आहे की या
मंडळींना अनेक त्रुटी, अनेक अडचणी, बँकांकडनं अडवणूक असा सगळा विषय होता. त्यामुळं व्यवस्थित नीट निर्णय घेऊन यांच्या कर्ज प्रकरणांमध्ये शिथिलता आली पाहिजे ठीक आहे. असा राज्य सरकारनं निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं नाही अजित चव्हाण तुमचं उत्तर आम्ही घेऊ. प्रश्न असा आहे की अजित चव्हाण येते मी तुमच्याकडे. प्रवीण पुरव ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत या चर्चेमध्ये सामील झालेले आहेत. माझा प्रश्न असा आहे प्रवीण पुरव यांना, खूप खूप स्वागत आहे आपलं चर्चेमध्ये सामील झाल्याबद्दल प्रवीण पुरव. प्रश्न असा आहे की आतापर्यंत गेल्या वर्षभरामध्ये ज्या योजना सरकारनं आणल्या त्या लोकांपर्यंत किती पोहोचल्या, लोकांची काय मतं आहेत ही देखील आम्ही जाणून घेतली, ती देखील टीव्ही स्क्रीनवर दाखवली. या सगळ्यामध्ये सरकार चालवणं म्हणजे केवळ विभागांचा विकास करणं इतकंच चॅलेंज किंवा आव्हान नसतं, तर मग ते ओला दुष्काळासारखं आव्हान आहे. त्यानंतर सामाजिक समीकरणं आणि त्यातून लोकांचे प्रश्न सोडवणं हे देखील तितकंच मोठं आव्हान आहे. मला असं वाटतं प्रवीण पुरव आपण अनेक मुख्यमंत्री गेल्या काळामध्ये पाहिलेले आहेत, त्यांचा प्रवास पाहिलेला आहे, फार जवळून आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांची कामगिरी पाहिलेली आहे. 2014 मध्ये पहिल्यांदा मराठा आरक्षण हा विषय निघाला. आपण सामाजिक ह्या विषयामध्ये आलेली चॅलेंजेस ह्या विषयावर आपण बोलतोय आणि मला असं वाटतं पहिल्यांदाच हा विषय फडणवीस आले आणि त्यानंतर आणला गेला किंवा लोकांच्या समोर आला. त्याआधी इतके मराठा मुख्यमंत्री खरं तर झाले पण त्यांच्यासमोर हा विषय मराठा आरक्षणाचा कधी आला नाही किंवा त्यांना त्याची जाणीव झाली नाही की मराठ्यांमध्ये देखील असा एखादा वर्ग आहे की जो आजही उपेक्षित आहे आणि ज्याला मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळी केवळ मराठ्यांचाच विषय राहत नाही तर मग ओबीसींचा विषय आहे, धनगरांचा विषय आहे, असे अनेक विषय गेल्या वर्षभरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सरकार चालवताना पाहिलेले आहेत आणि अनेक सॉल्व देखील केलेले आहेत. आपण आता पाहिलं की जरांगे ज्यावेळी मुंबईत धडकणार हे असं कळलं होतं, त्यानंतर जरांगे इतक्या आनंदात मुंबईतून परततील हे असं वाटलं नव्हतं. ह्या सगळ्या परिस्थितीकडे आणि ह्या टॅकलिंगकडे आपण पत्रकार म्हणून कसं पाहता प्रवीण पुरव? नाही, खरं तर मी आधीच्या चर्चेमध्ये नव्हतो, पण या सरकारमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे या संदर्भात खूपशी चर्चा झाली असेल. यशस्वी सरकार म्हणून बराचसा पाऊस जर झाला असेल, पण काही गोष्टींकडे मी जाणीवपूर्वक लक्ष द्यायला मागतो. विशेषतः हे 3 पक्षांचं सरकार आहे आणि या 3 पक्षांचं सरकार असताना सरकार चालवण्याला किती अडचणी येतात हे आपण सातत्यानं पाहत आलो. यापूर्वीच्याही मुख्यमंत्र्यांच्या समोर अशा अडचणी होत्या, पण देवेंद्र फडणवीसांच्या समोरच्या अडचणी अतिशय लक्ष द्याव्यात अशा आहेत. म्हणजे एकीकडे आपण इन्फ्रास्ट्रक्चरचं निमित्त करायचं आणि घोडबंदरच्या टनेलला 1400 कोटींचं अतिरिक्त काम मेगा इंजिनिअरिंग कंपनीला मिळेल अशी परिस्थिती निर्माण करायची. MMRDA तशा पद्धतीने ठेका काढायचा किंवा सिडको मधल्या कोंडाणे धरणाच्या कामासाठी मेगा इंजिनिअरिंगला प्रवीण पुरव आपण एक जाणकार पत्रकार आहात, त्यामुळे ज्यावेळी वर्षपूर्ती हा विषय येतो आपण वर्षभरात जे काही अनुभवलेलं आहे किंवा जे आपले आहे ते तुम्ही अनुभव नक्की इथे विश्लेषण करताय. पण आता आपण चर्चेच्या अशा सत्रामध्ये आलेला आहात ज्या ठिकाणी आपण सामाजिक परिस्थिती कशी हाताळली गेली या वर्षभरात याच्यावर खास करून चर्चा करतोय. तर मी तुमचं लक्ष त्या चर्चेकडे वेधू इच्छिते. माझा एक छोटासा प्रश्न आहे, अगदी अजित चव्हाण उत्तर द्या. अजित चव्हाणांना बोलायचं, मी 1 मिनिट देते अजित चव्हाणांना. त्यानंतर नेमक्या ओबीसींच्या मागण्या काय आहेत आणि या वर्षभरामध्ये कितपत तुम्हाला वाटते की तुम्ही त्यांना न्याय देऊ शकला याच्यावर देखील अजित चव्हाण, मी एक मराठा नेता म्हणून देखील तुमच्याकडून उत्तर जाणून घेणार आहे. तुमचा विषय मांडा, मग आपण पुढच्या चर्चेकडे वळू. सामाजिक हा सलोखा या विषयाकडे आता आपण वळतोय. बोला अजित चव्हाण. नाही, माझं पत्रकार प्रवीण पुरवना एकतर ते त्यांना काय आकाश आहे मला कल्पना नाहीये. सरकारच्या विरोधामध्ये पत्रकारांनी निश्चित बोललं पाहिजे, पण अशा पद्धतीनं राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर येऊन खोटे आकडे सांगणे, टेंडर्स कशी दिली जातात पुरोजी, 1000 कोटीचं एक्स्ट्राचं असं टेंडर एखाद्या मुख्यमंत्र्याला वाटलं म्हणून असं देऊन टाकता येईल का? ही अशा पद्धतीनं एक प्रकारे अफवा पसरवणं आहे. हे सिद्ध करता येईल का आपल्याला? नाहीतर तुम्ही कायदेशीर कारवाईला सामोरं जायला तयार आहात का? नाही, चव्हाण हे माझ्याकडचे आकडे नाही आहेत. हे सुप्रीम कोर्टाने ऐकून घ्या. हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं LNTचं प्रकरण आहे. हे तुम्हाला दाखवून देतो, सांगतो ना. LNTने ज्या वेळेला ऐका ना, घोडबंदरच्या प्रकरण माहितीये,
त्या प्रकरणापाठीमागची पूर्वपीठिका काय आहे हे माहिती नसताना आपण सरकारने 1000 कोटीचं एक्स्ट्राचं टेंडर, अहो काय 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 सिस्टीम आहेत, किती यंत्रणा आहेत, कशातनं जायला लागतं आणि नंतर ते टेंडर दिलं जातं. ती समोरची कंपनी गेलीच ना सुप्रीम कोर्टामध्ये. मग का तिथे कसं काय झालं नेमकं असं की या कंपनीला काम मिळू शकलं नाही? धादांत बिलकुल. खोटे आरोप जी राष्ट्रीय अजितराव वृत्तवाहिन्यांवरती अजितराव असे अजितराव करणं मुद्दा भरकटू 1000 न कोटीचं देता काम मुद्दा आपल्याला भरकटू न देता या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो नाही आहोत. का? आणि हे प्रवीण सुप्रीम पुरो कोर्टामध्ये आपणही गेलेलं ज्या प्रकरण भागामध्ये आणि ज्या तुम्हाला टप्प्यावर सांगतोय. या चर्चेत आलात तेव्हा विषय पुढे सरकलेला होता. आणि आत्ता एका गोष्टीची चर्चा करणं गरजेचं आहे, कारण ही चर्चा भविष्यसूचक सुद्धा असायला हवी. म्हणूनच मुद्दा आपण स्पर्श करतोय. फडणवीस नेता एक आहे, पण त्यांच्या समोर आव्हानं अनेक आहेत. ही आव्हानं सत्ता स्थापनेपासून सुरू झाली, कोणती आहेत ती आता आपण एक एक टप्प्यानं पाहणार आहोत. आणि आपल्याला आठवत असेल थोड्या वेळापूर्वीही याचा उल्लेख झाला. पहिलं प्रकरण संतोष देशमुख यांच्या हत्येचं होतं. याचबरोबर धनंजय मुंडेंचा झालेला राजीनामा हा सुद्धा एक प्रकारे सरकारसमोरचं आव्हान ठरला. यानंतर मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये काढलेला मोर्चा हाही लक्षात आला. यानंतर तातडीनं निघालेला पुढचा मोर्चा होता तो ओबीसी नेत्यांचा. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं, जमीन खरडून गेली, लाखो हेक्टरवरचं पिकांचं नुकसान झालं. कर्जमाफीच्यासाठी बच्चू कडू यांनी विदर्भामध्ये आंदोलन केलं आणि त्यामुळे विदर्भातला एक महत्त्वाचा भाग हा जवळपास काही काळ पूर्णपणे पॅरालाइज झाला होता. पुण्यामध्ये पार्थ पवार यांच्याकडून झालेलं जमीन खरेदीचं प्रकरण हे सध्या गाजतंय. त्याचाही वाद आहे. महायुतीवरचा समन्वयाचा अभाव, कल्याणकारी योजनांमुळे तिजोरीवर आलेला ताण आणि मंत्री आमदारांच्या कारनाम्यांमुळे फडणवीसांची प्रतिमा खालावण्याचा झालेला प्रकार, या सगळ्या गोष्टी एक आव्हान म्हणून सरकारसमोर आहेत. पटकन वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला चर्चेला आटोपतं घ्यायचं आहे. अजित चव्हाण पटकन आपल्यापर्यंत येतो. आपला नेता सक्षमपणे या आव्हानांना आत्तापर्यंत तोंड देत आलेला आहे, पण आव्हानांनाच तोंड देत पुढची 4 वर्ष निघणार आहेत का? का तुम्ही काही वेगळे तोडगे काढणार आहात आणि युतीच्या अंतर्गत असलेल्या असमन्वयासाठी तुमच्याकडे कुठली घुट्टी आहे, कुठला उपाय आहे? मगाशीच आमची वर्षपूर्तीची पत्रकार परिषद झाली. त्यात माझे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं की आमच्यामध्ये अंतर्गत मतभेद असू शकतात, मनभेद नाही. त्यामुळं निवडणुकांमध्ये एखाद दुसरी इकडची तिकडची वक्तव्य झाली असतील तरी सरकारमध्ये आम्ही एक आहोत. महायुती म्हणून आम्ही अतिशय घट्ट आहोत. त्यामुळं सरकारच्या अंतर्गत आम्हाला आव्हान आहे का, तर बिलकुलच तो अजिबात विषय नाही आहे. आमचा मनभेद नाही, त्यामुळं मला त्याची अडचण वाटत नाही. दुसरा विषय आपण जो म्हणालात, मला एक सांगायचं आहे आपल्याला. मगाशी वृषालीजी आपण म्हणालात की मी मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतो. निश्चित या पिढीमधल्या मराठा समाजाच्या तरुणांनी देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारलं. त्याचं कारण असं आहे की आमच्या समाजाला न्याय देण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. अतिशय वाईट वाटतं की ज्या वेळेला एखादं आंदोलन घडतं, ते घडवलं जातं, त्याला पेटवलं जातं. माझ्या स्पेसिफिकली जसं आता हाकेजी ओबीसीचं बोलले तसं मी माझ्या मराठा समाजाविषयी बोलेल की आमचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण गेलं, ते का गेलं, कुणामुळे गेलं, याचा आमच्या तरुणांनी विचार केला पाहिजे. आमच्या तरुणाईने हा विचार केला पाहिजे की आमच्या समाजाकरता वेगवेगळ्या योजना, आरक्षणा इतकेच लाभ दिले ते कुणी दिले त्याचा आम्ही विचार केला पाहिजे. आम्हाला ज्या अक्षरशः ओबीसीच्या करता जशाच तशा सुविधा आम्हाला देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलंय, ते महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे. म्हणून मराठा समाज हे फडणवीसांच्या पाठीशी घट्टपणे उभं आहे. इतक्या वर्षात आमच्या समाजाचे मुख्यमंत्री असून जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. म्हणून मराठा म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी. ठीक आहे अजितराव, पटकन विश्लेषणाच्या अनुषंगाने विकास वैद्यांपर्यंत पोहोचूयात. आणि यानंतर एक प्रश्न आणखीन वृषाली कदम यांना विचारायचा आहे. मला विकास वैद्य कृपया मिनिटभरामध्ये सांगा, 1 2 3 4 5 करत सांगितलं तर अधिक बरं होईल. कोणती आव्हानं आता उरली आहेत जी पुढच्या 4 वर्षात या सरकार समोर असतील? नाही, एक मला सांगायचं म्हणजे मी प्रवीणजींच्या मताशी सहमत आहे की मुळात 3 पक्षाचं सरकार चालवायचं हा एक भाग झाला. आणि पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की 3 पक्षांचं सरकार चालवायचं हा एक भाग झाला. दुसरा जो आहे की विकासाचे वेगवेगळे टप्पे जेव्हा आपण ओलांडतो ते विकासाचे टप्पे ओलांडताना जो
प्रादेशिक भागाचा समतोल साधत जो विकास साधायचा असतो ते एक महत्वाचं आव्हान त्यांच्या पुढे राहणार आहे. आणि जेव्हा खूप साऱ्या जागा आपण जिंकलेल्या असतात सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून, तेव्हा अंतर्गत पक्षांतर्गत जो भाग असतो, आता तो निवडणुकांच्या दृष्टीने जसा पुढे येईल ज्या वेळेला, त्याच्यामुळे त्या पक्षांतर्गत जी चढाओढ किंवा जी महत्वाकांक्षा वाढीला लागते, त्याच्यामुळे पक्ष म्हणजे संघटना आणि सरकार हा जो समन्वय आहे, हा भाजपला साधता महायुतीमध्ये समन्वय साधणं, जी काही दरवेळेला अशी चर्चा होते की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये काही सर्व काही ऑलबेल नाही आहे. पण मुळात जसं आता अजितजींनी सांगितलं की मतभेद असतील पण मनभेद नाही, हे फडणवीसांनी देखील बोलून दाखवलेलं आहे. मला वाटतं ही जी 3-4 आव्हानं सध्या फडणवीस सरकार पुढे आहेत, फक्त त्याच्यामधला एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की सर्वात पहिले मी जे सांगितलं की मुळात फडणवीसांची सकारात्मक भूमिका आणि अतिशय संयत पद्धतीने आपण जर बघितलं तर ते कुठल्याही बाबींवर रिॲक्ट होत नाही कुठल्याही याच्यावर. त्याच्यामुळे तो जो एक संयमाचा भाग आहे, त्याच्यामुळे किती आव्हानं जरी आली तरी मला स्वतःला असं वाटतं की मी कुठल्याही आयडियोलॉजी संबंधित नाही आहे, पण मागच्या काही वर्षांमध्ये, मागच्या काही काळामध्ये ज्या पद्धतीने फडणवीस हे एक महाराष्ट्राचे नेते म्हणून वर आलेले आहेत, त्याच्यामुळे ही आव्हानं निश्चितपणे त्यांच्यासमोर आव्हानं राहतील. कुठलंही सरकार चालवताना कुठलाही सत्ताधारी असो, त्याच्यापुढे आव्हानही राहणार नाही. यांच्या पुढे हे आहे काय की विरोधक तेवढे मजबूत नाही आहे. त्याच्यामुळे मला वाटतं तो जो एक भाग आहे, तो एक भाग त्यांच्यासाठी ऍडव्हान्टेजेस म्हणजे आहे. विरोधक मजबूत नाही हे आव्हान असण्यापेक्षा आशीर्वाद ठरतोय तो. वृषालीजी यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. मला असं वाटतंय की खरं विकासजी, जसं तुम्ही म्हणालात की विरोधक नाही आहेत, तितके स्ट्रॉंग नाही आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांची संख्या कमी आहे. इथं संख्या सत्ताधारी पक्षाची अधिक आहे, पण सत्ताधारी पक्ष हे कोएलिशन गव्हर्नमेंट आहे, त्याच्यामध्ये 2 अधिक 1 बलाढ्य पक्ष आणि 2 छोटे पक्ष असे असल्यामुळे कुरकुरी भरपूर आहेत एकमेकांमध्ये. हेवे दावे आपण कायम पाहतो. जरी आता छाती ठोकपणे अजित चव्हाण म्हणत असतील की आमच्यात मनभेद नाही आहेत, नसावेत, आम्ही तशी अपेक्षा करतो, मात्र जे काही वक्तव्य मधल्या काळामध्ये पुढे आलेली आहेत, आणि मला असं वाटतं की विकास वैद्य यांनी जसं म्हटलेलं आहे की येत्या काळामध्ये देखील आम्हाला सत्ताधारी पक्षांमधल्याच काही गोष्टी ह्या सतत दिसतील किंवा तेच अधिक आहेत, किंवा मला असं वाटतं विरोधी पक्ष हा तितकासा दिसत नाहीये. अगदी जाता जाता माझ्याकडे अगदी कमी वेळ उरलेला आहे. मी प्रसाद काथे यांच्याकडे शेवटी समारोपासाठी जाणारच आहे, पण त्याआधी आपले जे 4ही गेस्ट आहेत त्या गेस्टकडे मी एक करून जाते. मला असं वाटतं विकास वैद्य, अगदी 1 मिनिटात तुम्ही, आणि जर 1-2 ओळींमध्ये सांगायचं झालं या वर्षपूर्तीकडे आपण कसं बघता, एका वर्षभराच्या कामगिरीला जर डिफाईन करायचं झालं, मांडायचं झालं, तर 2 ओळीमध्ये कसं मांडाल? आणि हाच प्रश्न माझ्या इतर गेस्टसाठी देखील आहे. अर्थात हाके तुमच्या मागण्या आहेत, तुमच्या मागण्या देखील तुम्ही त्या 2 ओळीमध्ये मांडू शकता. विकास वैद्य, मला एकच गोष्ट सांगायची की जो रोड मॅप किंवा प्लॅन त्यांनी तयार केलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी स्वतः, जसं मगाशी मी सांगितलं 3 टप्प्यात विकास होता, म्हणजे 2047 पर्यंत 5 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राची करणं, मला वाटतं या त्यांच्या प्लॅन मध्येच सगळं काही दडलेलं आहे. आणि मी असं बघेल की हा सकारात्मक नेता जेव्हा एखाद्या राज्याचं किंवा एखाद्या भागाचं नेतृत्व करतो, तेव्हा ते राज्य निश्चितपणे विकासाकडे जातं. एवढंच मला या याच्यातून सांगायचं. नक्कीच. प्रवीण पुरव, आपण उशिरा सामील झालेले आहात. राज्य सरकारने काही या योजना सुरू केल्या होत्या. शासन आपल्या दारी, गरिबांचा सीधा, शिवभोजन, अशा योजना ज्या आहेत त्या सामान्यांसाठी आहेत. त्या सामान्यांच्या आता योजना ज्या आहेत त्या खूप अडचणीत आलेल्या आहेत. कारण लाडक्या बहिणीसाठी ज्या 1500 रुपये ही रक्कम जेव्हा दिली, त्याचा फटका या सगळ्या योजनांवर बसलाय. एक दुसरी गोष्ट, प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांना एक करावं लागेल यापुढे, कारण हे संयुक्त असं सरकार असल्यामुळे इतर दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांना सातत्यानं त्यांना क्लीन चिट द्यावी लागते, हे त्यांनी टाळलं पाहिजे. म्हणजे आतापर्यंत जी काही प्रकरणं घडली त्याच्यामध्ये सातत्याने मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली की मग संजय सिरसाट असतील, सिडकोचं प्रकरण क्लीन चिट, संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुंडेंना क्लीन चिट, रणजित सिंग निंबाळकरांना क्लीन चिट, या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी या आगामी काळामध्ये किमान टाळाव्यात, अशी पत्रकार म्हणून तुम्ही अपेक्षा करताय. तुम्ही म्हणताय की आता क्लीन चिट मिळाली की नाही हा खरं चर्चेचा वेगळा विषय असू शकतो.
तो वेगळा मुद्दा आहे. मात्र आपण जाऊया हाकेंकडे. हाके, तुमच्या काय मागण्या आहेत 2 ओळींमध्ये सांगाल? काय मिळालं आणि काय हवंय? हो, हे बघा, महाराष्ट्र शासनानं खरं तर ते कायद्याचे अभ्यासक म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करावा, की जो अनुभवजन्य म्हटलं जातं, ज्याला शाही डाटा म्हटलं जातं. 13-14 करोड जनतेचा अनुभवजन्य डाटा ज्यावेळी आपल्या डायसवरती असेल, त्यावेळी न्यायालयाच्या अनेक आक्षेपांना आपल्याला काहीतरी एक इम्पेरिकल डेटा त्याच्या समोर सबमिट केला तर त्याच्यावरती न्याय देणं सोपं ठरू शकतं. ओबीसीसाठी इम्पेरिकल डेटा महत्वाचा. ओबीसीसाठी जसं 27% आरक्षण दिलं, त्याच पद्धतीनं 1% किमान 4% बजेटरी तरतूद जायला हवी, एवढी माफक अपेक्षा, की जेणेकरून ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या मुलांचा जो शिक्षणामधला जो ड्रॉपआउट आहे, जे गळतीचं प्रमाण आहे, ते प्रमाण किमान दुपटीनं पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये व्हावं, यासाठी या बहुजन कल्याण खातं जे आहे या शासनानं तयार केलेलं, त्या शासनाला बजेटरी तरतूद करावी आणि तिथं शहाणी माणसं बसवावी, ठीक आहे की जेणेकरून जी पॉलिटिकली अप्रोच. हाकेजी वेळेची मर्यादा आहे. 1च मिनिट उरलंय फक्त. अजितराव आपल्यासाठी येते. जय महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला इतकंच सांगायचं आहे की महायुतीचं सरकार हे शाश्वत परिवर्तनासाठी काम करणारं सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जी वाऱ्याच्या वेगाची विकासाची घौडदौड मागच्या वर्षभरामध्ये कायम राहिली सर्वच क्षेत्रामध्ये, ती पुढच्या वर्षी देखील सुरू राहील. सरकार ज्या पद्धतीनं आता कार्यान्वित आहे, अशाच पद्धतीनं सरकार 4ही दिशांनी आणि सर्वच क्षेत्रामध्ये अत्यंत पद्धतीने काम करेल. पुढच्या वर्षी प्रशासनाला अधिक वेगानं माझे नेते आदरणीय देवेंद्रजी लावतील. 100 दिवसांचा जसा आराखडा होता तशा कवायती वारंवार घेतल्या जातील आणि प्रशासन जसं महसूलनं घेतलेले 48 निर्णय मागच्या वर्षभरामधले नेत्रदीपक आहेत, तसंच प्रशासन अत्यंत वायुवेगानं जनतेच्या सेवेसाठी काम करेल. अगदी आपलं लक्ष राहील त्याकडे आणि आम्ही या निमित्तानं वारंवार या सगळ्या तुमच्या प्रत्येक टप्प्यावरच्या कामाची समीक्षा करत राहू. अजितराव चव्हाण आपण, विकासजी वैद्य आपण आणि त्याचबरोबर लक्ष्मण हाकेजी आपणही, तसंच प्रवीणजी पुरो आपणही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आभार. मी माझ्यासोबत असलेले संपादक वृषाली कदम यांनाही धन्यवाद देतो आणि आता चर्चेच्यासाठी समारोपाकडे वळतो आहे. चर्चेच्या समारोपाकडे येत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात आणून द्यायला हवी की भारतीय जनता पार्टी सध्याच्या घडीला सर्वात मोठा पक्ष म्हणून हे सरकार चालवत आहे. दुसऱ्या बाजूला असलेल्या तुलनेनं छोट्या पक्षांकडे अन्यायपूर्ण दृष्टीनं न पाहता सोबत घेऊन भाजपानंही चालायला हवं आणि आपल्याला सोबत घेणं भाजपाला भाग आहे म्हणून छोट्या पक्षांनी कुरघोडी करणं टाळायला हवं. हे जर झालं तर समन्वयानं चालणारं सरकार महाराष्ट्राला सुरक्षित, समृद्ध आणि वेगवान विकासावर जाणारं राज्य नक्की बनवू शकेल. चर्चेच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.